तर सर्व फॅमिली आपली गंगापूरला राहायला जाणार होती, म्हणून रात्रीपासून सर्व सामान पॅक करायचं काम चालू होतं. तर मित्रांनो सर्व सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडका उद्धव आणि सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत. आज सकाळी लॅबला आल्याच मी म्हटलं चला आज गुरुवार आहे, तर म्हटलं चला आज स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊन येऊ. तसं पण मी दर गुरुवारी जातच असतो. केंद्रात जाता खंडोबा महाराजांचं मंदिर लागतं रस्त्यात. म्हटलं चला मग पहिलं खंडोबा महाराजांचं दर्शन घेऊन लगेच तसं पुढे जाऊ केंद्रात. मग काय खंडोबा महाराजांचं दर्शन घेऊन मग लगेच मी केंद्रात गेलो. तिथे गेल्यावर एकदम मन शांत होतं. मग थोडं 5-10 मिनिटं बसलो. तेवढ्यात लगेच पेशंटचा पण कॉल आला. पेशंटला रिपोर्ट अर्जंट पाहिजे होते आणि त्यांच्या जे पण टेस्ट होते ते पण आपण संभाजीनगरला पाठवावं लागत होते. मग काय सॅम्पल घेऊन मी लगेच बस स्टँडला गेलो, पण तिथं पण खूप गर्दी होती आणि लवकर बस पण लागली नाही. आज तर नुसतं पाऊसच चालू होता, त्याच्यामुळे आपले पण पेशंट कमी होऊन गेले होते. आज सकाळपासून जेवणच केले नव्हते, त्याच्यामुळे मला पण भूक लागली होती. म्हटलं जरा धनुष डॉक्टरकडे जाऊन सोबत जेवण करून घेऊ. तेवढ्यात मग आपल्या सामानवाल्याचा पण फोन आला. तेव्हा मी इथं आलेलो आहे म्हणे आपलं सामान उतरायचं. मग मला तिकडे जावं लागलं. जेव्हा सामान उतरायला चालू केलं तेव्हा मनात असं विचारायला लागलं, अरे आपण इथं आलो तर आहे म्हणलं, पण आता कर मग काय म्हटलं नेमकं आता आपल्याला. थोडक्यात सांगायचं म्हणजे तास मनात आहे ना दडपण यायला लागलं होतं. मग काय सगळं सामान गाडीच्या खाली उतरून घेतलं, घरात टाकून दिलं. घरात सगळा पसरा होऊन गेलेला होता. मग ते पण आवरू लागलो मी. नवीन घरात तर राहायला आलेलोच होतो, पण मनातले विचार काही जातच नव्हते. पण म्हटलं आता जाऊ दे, जे होईल ते पुढचं बघून घेऊ म्हटलं आता. कि कुछ भी न मांगू कभी मैं, जो तुम